उपवासाचे खास पापड फक्त काही मिनिटांमध्ये तयार होतात। यासाठी अगोदर काही पूर्वतयारी वगैरे करायची गरज नाही। अगदी झटपट काही मिनिटांमध्ये हे पापड तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। कोणत्याही उपवासामध्ये हे पापड तुम्ही खाऊ शकतात। खूप सोपे आहेत बनवायला, इतके सोपे की चला तर बघूया हे पापड कसे बनवायचे। पण त्या अगोदर जर चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्या समोर येणारे बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हे पापड तुम्हाला कसे वाटले ते। हे पापड बनवण्यासाठी इथं मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। मी इथं झटपट साबुदाणा वापरला आहे जो बारीक असतो। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवून द्यायचा। 15 ते 20 मिनिटांमध्ये हा साबुदाणा तयार होतो। या झटपट साबुदाण्याऐवजी तुम्ही मोठा साबुदाणा वापरला जो रेग्युलरचा असतो तरीही चालेल। तर या भिजलेल्या साबुदाण्यामधला काही साबुदाणा मी 3 वाट्यामध्ये वेगवेगळा बाजूला काढून घेते, कारण यामध्ये आपण 3 वेगवेगळे कलर वापरतोय। तर मी इथं लिक्विड फूड कलर वापरते। तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। इथं मी 3 कलर वापरते, हिरवा, लाल आणि पिंक कलर। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं। साबुदाणा पूर्ण कोरडा आहे, थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि हे कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये हे फूड कलर्स वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप देखील करू शकता। पण हे फूड कलर घातल्यानंतर पापड अतिशय सुंदर दिसतात। लहान मुलंच काय अगदी मोठ्यांना सुद्धा खूप आवडतात हे पापड। हे पापड मी इडली पात्रामध्ये बनवते। तर इडली पात्राच्या प्रत्येक प्लेटला या प्रकारे अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले पापड चिकटणार नाहीत, ते अगदी सहज बाजूला होतात। आणि इथं आपले हे कलर देखील तयार आहेत। यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जो भिजवून घेतलेला सगळा साबुदाणा आहे त्यामध्ये सुद्धा चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। तर हा साबुदाणा देखील खूप कोरडा वाटतोय, तर त्यासाठी त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून ओलसर करून घेते, म्हणजे आपण घातलेलं मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि आपले पापड बनवण्यासाठी हा साबुदाणा तयार आहे। चला तर साबुदाणा कसा बनवायचा ते बघूया। साबुदाणा बनवण्यासाठी इडलीच्या प्लेटमध्ये अगदी चमचाभर साबुदाणा घालून घ्यायचा। मी सुरुवातीला पांढरा साबुदाणा घालून घेते, बोटांनी थोडासा पसरवून घ्यायचा। या साबुदाण्याचे पापड जास्त जाडसर ठेवायचे नाहीत, अगदी पातळ अशी या साबुदाण्याची लेयर बनवून घ्यायची। या झटपट साबुदाण्याऐवजी मोठा साबुदाणा वापरला तरीही चालेल, त्याचे पापड देखील खूप छान सुंदर तयार होतात। आणि आता या साबुदाण्यावरती कलर करून घेतलेले साबुदाणा थोडेसे घालून घ्यायचे। तर तुम्हाला जसं कॉम्बिनेशन आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि अशा प्रकारे या सगळ्या प्लेटमध्ये मी साबुदाणा घालून घेते। कोणत्याही रंगाचा साबुदाणा तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये आणि कसा पाहिजे तसा ॲडजस्ट करू शकता। इथं इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये या आपल्या सगळ्या प्लेट घालून घेऊया। अगदी 3 मिनिटांमध्ये हे पापड तयार होतात। तर 3 मिनिटांनंतर इथं बघू शकता हे आपले पापड तयार झाले। अगदी 1 मिनिटभर या प्लेट थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर हे पापड आपण काढून घ्यायचे। तोपर्यंत या ताटाला मी तेल लावून घेते, कारण हे पापड मी काढून या ताटामध्ये घालून घेते। तर चिटकायला नकोत म्हणून याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। ज्या चमच्याने आपण हे पापड बाजूला करतोय त्याला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अगदी सहज हे पापड बाजूला होतात। आणि इथं बघू शकता हे आपले पापड अगदी सहज बाजूला होतात। या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा पापड बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही ते। आणि इथं आपले हे बरेचसे पापड तयार झालेले आहेत। याच पद्धतीनं
इडली पात्रामध्ये जी ढोकळा प्लेट असते त्यामध्ये सुद्धा मी हे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड देखील अगदी सहज बाजूला होतात, इथं बघू शकता। तर अशा प्रकारे मी दोन्ही इडली पात्रामध्ये हे पापड बनवून घेतले आणि एका वेळेला 25 ते 30 पापड सहज तयार होतात। अर्धा किलो साबुदाणामध्ये 150 पापड तयार होतात। तर माझे इथं 125 पापड तयार झालेले आहेत। त्यामध्ये मी काही लहान आणि काही मोठ्या आकाराचे पापड बनवून घेतलेले आहेत। हे पापड तुम्ही डायरेक्ट प्लास्टिक पेपरवर देखील घालू शकता, पण त्या अगोदर प्लास्टिक पेपरला देखील तेल लावून घ्यावं लागेल। थोडा वेळ ताटामध्ये ठेवले आणि तासाभरानंतर हे पापड काढून मी इथं प्लास्टिक पेपरवरती घातलेले आहेत। 2 दिवस अगदी छान हे पापड वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर खाण्यासाठी हे पापड तयार होतात। वर्षानुवर्षे हे पापड आहे तसे राहतात, अजिबात खराब होत नाहीत। उपवासाला, कोणत्याही उपवासाला हे पापड आपण खाऊ शकतो। अगदी रंगीबेरंगी पाहिजे त्या रंगामध्ये, पाहिजे त्या साईजमध्ये हे पापड तुम्ही बनवू शकतात। आता हे पापड 2 दिवस कडकडीत असे वाळलेले आहेत आणि आता तळण्यासाठी तयार आहेत। तर चला तुम्हाला हे पापड तळून दाखवते। अगदी काही सेकंदामध्ये हे पापड तळून तयार होतात। इथं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे, यामध्ये आपले पापड घालून घेऊया आणि बघू शकता फक्त 2 सेकंदामध्ये हे पापड अगदी छान 3 ते 4 पटीनं तळून तयार होतात। पापड बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज ती इतरांच्या बरोबर देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हे सोपे पापड बनवता येतील। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मला विसरू नका। थँक्यू।